पाकिस्तानने अखेर ऑपरेशन सिंदूरबाबत कबूलनामा दिला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतः ही कबुली दिली आहे। भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे 10 मेला नूर खान हवाई तळासह इतर ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचं शरीफ यांनी मान्य केलं आहे। भारताच्या लष्करी कारवाईत विशेष नुकसान झालं नसल्याचा पवित्रा पाकिस्तान घेत होता। काल मात्र एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरीफ यांनी भारताच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे। दिनांक 10 मे रोजी पहाटे 2:30च्या सुमाराला लष्कर प्रमुख मुनीर यांनी दूरध्वनीवरून नूर खान हवाईतळ भारतीय क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त झाल्याची माहिती दिल्याचं शरीफ यांनी म्हटलंय। शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या स्थानिक तंत्रज्ञानाचा आणि चीनच्या जेटच्या वापराचाही उल्लेख केला। तत्पूर्वी काल पाकिस्तान गेल्या 3 दशकांपासून दहशतवादी संघटनांना पाठबळ देत आहे अशी कबुली स्वतः पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादाला पोसण्यात पाकिस्तान बऱ्याच पातळ्यांवर काम होत असल्याचं सांगितलं आहे। त्यांची ही कबुली सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये असलेल्या थेट संबंधांचा एक मोठा आणि जिवंत पुरावा मानला जाऊ शकतो। आपल्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी देत प्रादेशिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानचा चेहराच त्यांच्या या कबुलीमुळे पुन्हा एकदा उघड झाला आहे। ऑपरेशन सिंधूची सत्यता जगाला